आपण पाहत आहात गलाई समाचार। भारत माता की वंदे वंदे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। वीर राजा उमाजी नायकांचा विजय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। आज खरसुंडी जिल्हा परिषद गट, खरसुंडी पंचायत समिती गण आणि नेलकरंजी पंचायत समिती गण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषदचे भाजपाचे उमेदवार माननीय चंद्रकांत भाऊ भोसले, पंचायत समिती खरसुंडी गणाच्या उमेदवार खरसुंडी गावच्या माजी सरपंच माननीय लताताई अर्जुन पुजारी सावकार आणि नेलकरंजी पंचायत समिती गणाच्या उमेदवार तळेवाडी गावच्या माननीय मारगुडे पौर्णिमाताई विजय या तिघांना तुम्ही निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढवतोय ते सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष भाजपाचे नेते माननीय अमरसिंह बापूसाहेब, व्यासपीठावरती उपस्थित माननीय विलास नाना शिंदे, माननीय नंदुशेठ झंडे, नेलकरंजी गावचे सरपंच माननीय नवनाथ मेटकरी, आपल्या काळेवाडी गावचे सरपंच माननीय गंभीरे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित सर्व तळेवाडी, काळेवाडी, हिवतड, गोमेवाडी, मानेवाडी, मेटकरवाडी, नेलकरंजी, कालकात्रेवाडी, तनपूरवाडी, भुलेवाडी, धावडवाडी, आवटेवाडी या परिसरातून आलेले सर्व मंडळी, खरसुंडीची पण काही लोक आहेत। तर तुम्हा सर्वांना नम्रतेची विनंती आहे, भारतीय जनता पार्टीची सत्ता सांगली जिल्हा परिषदवरती जर आणायची असेल तर आटपाड इथले चारीच्या चारी उमेदवार भाजपाचे निवडून आणावे लागत आहेत। आणि तुम्ही बघितलं या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालाय। तो बदल आपल्याला जाणवतोय कारण आटपाडीला जे पाणी आलंय याचं सर्व श्रेय 100% हे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना जात आहे। मी आता जत विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून काम बघतोय। 2000 कोटी रुपयाचं काम तिथं सुरू आहे। ते माझ्यामुळे नाही, माझ्या नेत्यामुळे आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे आहे। जर विधानसभा मतदारसंघाचा जरी मी आमदार असलो तर मी पोस्टमनच्या भूमिकेत आहे। लोकांचे प्रश्न ऐकणं, मुख्यमंत्री महोदयांच्याकडे घेऊन जाणं, मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती निर्णय घेतला तर ते घेऊन लोकांच्या पर्यंत पोहोचणं मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये आहे। मी मानत नाही आणि त्यामुळं खानापूर आटपाडीमध्ये जे डेव्हलपमेंट झालंय याचा सर्व श्रेय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदयांना जात आहे। कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये 2014ला आटपाडीच्या ओढा पात्रामध्ये पाणी आलं, सगळ्या ठिकाणी कृष्णेचं पाणी गेलं, माळ रानाला हिरवा शालू पांघरण्याचं काम झालेलं आहे। श्रेय घेण्याच्या वादामध्ये आम्ही कधी पडलो नाही, परंतु इथलं जे राजकारण सुरू आहे ते श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे। श्रेयवादाच्या राजकारणामध्ये आम्हाला पडायचं नाही, परंतु या सगळ्या भागाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रचंड मदत केलेली आहे। सरकारनं आटपाडीकरांच्या पाठीशी हात टाकलेला आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, आपण सुद्धा भाजपाच्या पाठीमागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे। खरसुंडी जिल्हा परिषद गट पूर्वीचा आता बदललाय। पलीकडची जी गावं होती जांभुर्णी, बेरगवाडी, घरनिकी, डायगडेवाडी, तरसवाडी, पिंपरी, पडळकरवाडी, पालेकरवाडी, झरे, कुरुंदवाडी, गुळेवाडी, विभूतवाडी
ही गावं आता निंबवडे गटामध्ये गेली आणि तुमच्याकडं पूर्व भागातली नवीन गावं आलेली आहेत. चंदूभाऊ भोसलेंनी जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही, परंतु आपल्याला 7 तारखेला भाजपला मतदान करून 9 तारखेला चंदूभाऊच्या वरती गुलाल विजयाचा टाकायचा आहे. निलकंठी गावाच्या लोकांना विनंती आहे, तुम्ही सर्व शक्तीनिशी चंदूभाऊच्या सोबत उभा राहा. आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार माळगुडे ताईंच्या सोबत उभा राहा. बाकीच्या गावं आपल्या सोबत आहेत. तळेवाडी, काळेवाडी, देवकर, गोमेवाडी ही गावाच्या गावं तुमच्या सोबत आहेत. इथल्या गावांची काळजी तुम्ही घ्या. खरसुंडी घरातल्या पलीकडे जे अवटेवाडी गाव आहे, तनपुरेवाडी गाव आहे, गुलेवाडीमध्ये काही अडचण नाही, कालकात्रेवाडीमध्ये अडचण नाही, परंतु ज्या काही गावामध्ये आपण कमी आहोत त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजेत. अमरशे बापूसाहेबांनी आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवतोय आणि एकदम हात बाहेर आमचं काहीच नाही. दोघांनी एक दिलानं एक मनानं तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भूमिका घेण्याचा निर्णय केला आणि आटपाडीच्या नगर पंचायतचा रिझल्ट तुम्ही बघितलाय. त्यामुळं आम्ही विकास केला असं जे डांगोर पिटले जात आहेत. अरे आमदार म्हटल्यावरती निधी दिलाच पाहिजे, हा काही उपकार नाही. परंतु 14, 19, 24 3 वेळा आमदारकी तुमच्याकडे आहे. त्याच्या अगोदर 90, 99 ची आमदारकी तुमच्याकडे आहे. तुम्ही या तालुक्यामध्ये गावागावात काय कामं केली इतक्या वर्षातली. मी विधान परिषदेचा 4 वर्षाचा आमदार आहे. माननीय अमरशे बापूसाहेब 1.5 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होते. ब्रह्मानंद पडळकर जिल्हा परिषदला सभापती होते. आम्ही त्या कालावधीमध्ये केलेल्या कामाची यादी आम्ही तुमच्या समोर देऊ शकतो, कारण आम्ही जी कामं केले लोकांच्या उपयोगी कामं केले आणि त्याचं उदाहरण हे दिसणार तुम्हाला सभामंडप दिसतोय. आज या सभामंडपामध्ये कुठल्याही गरीबाचं लग्न होऊ शकतं. अशी सभामंडप गावागावात देण्याचा मी निर्णय केला आणि त्याची कामं पूर्ण केलेली आहेत. आमचं स्वप्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं इथं भव्य दिव्य स्मारक आम्हाला उभा करायचं आहे. त्यासाठी चंद्रभाऊला तुम्ही निवडून द्या. त्यासाठी पंचायत समितीला आमच्या माळगुडे ताईंना आणि तिकडं आमच्या सावकारताई खरसुंडी गावच्या माजी सरपंच यांना तुम्ही निवडून द्या. निधीची चिंता तुम्ही करू नका. आम्ही दोघं जरी इथं आमदार नसलो, अमरशे बापूसाहेब आणि मी, आमदारांपेक्षा कमी निधीला आम्ही दोघं पडणार नाही, हा शब्द मी तुम्हाला जाहीरपणे देतो आहे. चंदू भाऊला एकदा जिल्हा परिषदला पाठवा. त्याची अवस्था सेम माझ्यासारखी झाली आहे. मी आमदारकीला 3 वेळा, लोकसभेला एकदा, झेंडीला एकदा पडलो. आमच्या काठी निवडून गेल्या, सभापती झाल्या, पण चंदू भाऊच्या वरती विजयाचा गुलाल टाकायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे निलकंठी गावातल्या लोकांनी सर्व शक्तीनिशी चंदू भाऊच्या सोबत उभा राहण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. खरसुंडीच्या शेतनाथाचं प्रसिद्ध मंदिर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचं कुलदैवत आहे आणि निलकंठीकरांचं तर नातं अत्यंत जवळचं आणि भावनिक नातं सिद्धनाथ देवाशी आहे. सिद्धनाथाच्या देवाला तीर्थक्षेत्र बचा दर्जा देण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्या प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आता खरसुंडीच्या सिद्धनाथाच्या मंदिराच्या परिसरामध्ये 5 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ केला आम्ही. तुम्ही विकास करता, तुम्ही का नाही दिलं? मंदिर नव्हतं खरसुंडीत, तुम्ही मंदिरात आला नाही. खरसुंडीकरांनी तुम्हाला कधी साथ दिली नाही. काय अडचण होती? तुमची भावना नव्हती. त्याच्या पुढे जाऊन घोडेपूर जे निलकंठीच्या तुमचीच प्रॉपर्टी आहे ती भोसले कंपनीची, त्या घोडेपुराचा विकास करण्यासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी पर्यटन मधून आम्ही तिथं दिलाय. काम पण तिथं चालू आहे. चंदू भाऊला तुम्ही जिल्हा परिषदचं सदस्य म्हणून निवडून द्या. मसोबाचं ते मंदिर आहे आपलं घाटातलं, या मंदिराचा परिसर डेव्हलप करण्याची गरज आहे. हजारो लोक तिथे येत आहेत. मसोबाचा महात्म्य वाढत आहे. आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील लोक तिथे येत आहेत.
तिथे परिस्थिती वाईट आहे आणि म्हणून चंद्रभाऊला तुम्ही निवडून दिल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांची सहमती घेऊन जमीन कुणाच्या नावावर आहे काय या आम्हाला भानगडीत पडायचं नाही, परंतु तो परिसर डेव्हलप करणं हे आमच्या जिल्हा परिषदचे उमेदवार आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या जाहीरनाम्यातला आमचा अजेंडा आहे. तुम्ही आम्हाला निवडून द्या. लोकांच्या सोबत आम्हाला काम करायचं आहे. ही सत्ता आम्हाला पैसा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नको आहे. ही सत्ता या मतदारसंघातल्या गोरगरिबांची कामं करण्यासाठी, या मतदारसंघाच्या लोकांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जिल्हा परिषदचं सदस्यपद, हे पंचायत समितीचं सदस्यपद, या गावामध्ये ज्यांना घर नाही त्यांना घरकुल देण्यासाठी, ज्यांना घराला जागा नाही त्यांना जागा मिळवून देण्यासाठी, या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा या दृष्टिकोनातून जे जे काही आम्हाला करता येत आहे त्यासाठी आमच्या लोकांची उमेदवारी आहे आणि त्यांना तुम्ही भरघोस असं मतदान दिलं पाहिजे ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. खरसुंडी जिल्हा परिषद गट 2-3 दिवस राहिले. उद्या 4 तारीख आहे, 5 तारीख. अनेक लोक मायाका देवीच्या दर्शनासाठी काल गेलेत, आज निघालेत, उद्या जाणार आहेत. मायाका देवीचं दर्शन करून परत आल्याच्या नंतर 1 दिवसाचा गॅप आहे, लगेच 7 तारखेला मतदान आहे. उद्या मी स्वतः मायाका देवीच्या मंदिर परिसरामध्ये एक भव्य दिव्य सभेचं आयोजन केलं आहे. कर्नाटक पोलिसांनी अजून आम्हाला परवानगी दिली नाही, त्यांना विनंती केली आहे. या सगळ्या भागातली लोक एका ठिकाणी उद्या आम्हाला भेटणार आहेत, त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. परंतु 2-3 दिवसाचा वेळ राहिलाय. खरसुंडी गटामध्ये सगळ्या ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे. सगळ्या लोकांना आपली भूमिका समजावून सांगितली पाहिजे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. नेमका विकास कुणाचा झाला? कॉन्ट्रॅक्टरचा झाला की तुमचा झाला? तुम्ही गावातल्या लोकांच्या हिताची नेमकी कोणती कामं दिली? एकदा ओपनली चर्चा होऊ द्या. आटपाडीमध्ये घ्या, विद्यार्थी घ्या, कुठेही घ्या, सगळ्या लोकांना बोलवा, स्टेज मारा, स्टेजवरती सगळ्या पक्षाची लोक बोलवा आणि एकदा याची सविस्तर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. एकदा लोकांना खरं कळालं पाहिजे की नेमका काय विकास झाला, कधी झाला, कसा झाला. अरे जेव्हा कोविड आला तेव्हा मला विधान परिषदेचा आमदार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला होता. कोविडच्या काळामध्ये तेव्हा तुम्ही आमदार होता. कोविड मध्ये 1 कोटी विकास निधी खर्च करण्याचा अधिकार आमदारांना दिला की त्या आमदारांनी 1 कोटी रुपये खर्च हा फक्त कोविड वरती करायचा. तुम्ही 1 कोटी खर्च केला मास्क घेण्यामध्ये आणि गोपीचंद पळकरला 1 कोटी खर्च केले खरसुंडी, दिगंची, आटपाडी, गरगणी आणि विट्यामध्ये 5 अँब्युलन्स देण्यासाठी. आमच्या विकासामध्ये आणि तुमच्या विकासामध्ये फरक आहे. कारण त्या काळामध्ये अँब्युलन्स मिळत नव्हती. ज्या अँब्युलन्स आपल्या दवाखान्यात होत्या त्या नादुरुस्त होत्या, ढकलल्याशिवाय चालू होत नव्हत्या. आटपाडीची अँब्युलन्स निघाली, गरगणीचा फोन यायचा, गोमेवाडीच्या तिथं बंद पडली अँब्युलन्स. गरगणीची अँब्युलन्स निघाली, विभागच्या पुढे गेल्यानंतर वायपर्यंत फोन यायचा, पेशंट गाडीत आहे, अँब्युलन्स बंद पडली. महाराष्ट्रातला पहिला मी आमदार आहे की आमदार फंडातून सरकारी दवाखान्याला अँब्युलन्स देता येते आणि त्या 5 अँब्युलन्स आम्ही या दवाखान्याला दिल्या आणि हजारो लोकांचा जीव वाचला. या मी काम करतोय. गुरुद्वारीला बिरोबाचं मंदिर आहे, तीर्थक्षेत्र बचा दर्जा आम्ही दिला, 5 कोटी रुपयाचा निधी दिला. प्रभू रामचंद्राचं मंदिर करगणीत आहे, तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिला, त्याला 5 कोटीचा निधी दिला. आज जे तालुक्याचे नेते वंदना करतायत त्यांच्या गावात सोनार सिद्धाचं मंदिर आहे, लाखो लोक तिथं येतात. ना तुम्ही तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिला, ना 1 रुपयाचा फंड तिथं दिला. मग विकास तुम्ही करताय की विकास आम्ही करतोय? याचं उत्तर लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. खरसुंडीचा दवाखाना ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही कन्वर्ट केलाय. विशेष बाब म्हणून शेटपळे गाव आहे, तुमचे नातेवाईक सगळे 25 वर्षापासून संघर्ष सुरू होता. शेटपळे गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे होतं. आंदोलन झाली, मोर्चे झाले. पालकमंत्री पतंगराव कदम साहेबांच्या गाडीच्या समोर त्या गावच्या सभापतींनी लोकांकन घातलं, आमच्या गावाला तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र द्या.
25-30 वर्षाचा प्रश्न तुम्हाला सोडवता आला नाही, आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून विशेष बाब बनवून शेतकऱ्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणलंय. तिथं आता 5 कोटी रुपयाचा आम्ही निधी देतोय. झरे गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलाय, बनपुरीला उपकेंद्र मंजूर केलाय, भूड गावाला उपकेंद्र मंजूर केलाय, नंतर पलीकडे घोटीला उपकेंद्र मंजूर केलाय आणि आपल्याच मतदारसंघामध्ये पेड जे गाव आहे तिथं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलाय. मला सांगा, तुम्ही विधानसभेचे आमदार आहे, मी तर विधान परिषदेचा आमदार होतो. 7 दवाखाने विशेष बाब म्हणून आम्ही मंजूर केले. हे आमचं काम आहे, हे आमचं काम आहे. आम्ही त्याचं मार्केटिंग केलं नाही, याचा अर्थ मी काम केलं नाही असं होत नाही. की काम केले, कामांमध्ये एमआयडीसी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केली. मुख्यमंत्री महोदयांनी एमआयडीसी देण्याचं मान्य केलं. 350 एकरामध्ये एमआयडीसी, 90% शेतकऱ्यांनी संमती दिली. हे तेच लोक आहेत की ज्यांनी काही शेतकऱ्यांना हाताची धरलं आणि त्या एमआयडीसीला विरोध केला आणि ती एमआयडीसी हरून पाडली, जी आटपाडीमध्ये 350 एकरामध्ये एमआयडीसी होत होती. हे उद्योग तुमचे आहेत, आमचे उद्योग असे नाहीत. आम्हाला असं काम करायचं नाही, आम्हाला त्याची गरज पण नाही. अडवाणी करणं, जिरवाचिरवी करणं हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा नाही आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण आपल्या पाठीशी आहे. आज शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचं काम मान्य देवाभाऊ करायला लागले. आटपाडी तालुक्यातले कितीतरी फिडर आता सोलारवरती आले. सकाळी दिवस उगवला की लाईट येत्या, संध्याकाळी दिवस मावळला की लाईट जात्या. माझा शेतकरी दिवसा शेतामध्ये काम करतोय आणि रात्री सुखानं घरामध्ये बायको सोबत गप्पा मारत जेवण करतोय, मालिका पाहतोय. हा बदल आपल्या सरकारमुळे आहे. आज लाईट बिल माफ केलंय. आज गरीब लोकांना घरकुलं दिली सरकारनं. 1,20,000 पंतप्रधान आवास घरकुल मध्ये यायचे. 26,000 रुपये रोजगार हमीतून, 12,000 रुपये शौचालयासाठी, असं 1,58,000 रुपये मध्ये घर बांधायला लागायचं. नरेंद्र मोदी साहेबांनी क्रांतिकारी निर्णय केला. मागच्या 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्राला 30 लाख घरकुलं एकाच दिवशी मंजूर केली. त्याचे हजारो घरकुल आटपाडीला आले. त्याच्या पुढे मला सांगायचं आहे, 1,58,000 मध्ये घरकुल होत नाही ही बाब मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आली आणि त्यांनी ठरवलं की राज्य सरकारच्या ज्या घरकुल योजना होत्या, मोदी आवास घरकुल योजना ओबीसीच्यासाठी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना धनगर समाजासाठी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना भटक्यांसाठी, ह्या ज्या योजना होत्या, शबरी आवास घरकुल योजना आदिवासी समाजासाठी, पारधी आवास योजना पारधी समाजाच्यासाठी, ह्या अटल बिहारी बांधकाम कामगारांच्यासाठी जी घरकुल योजना होती, त्या योजना आपल्या सरकारने बंद केल्या आणि या ज्या घरकुल मंजूर झालेल्या आहेत त्यामध्ये 50,000 रुपयाची वाढ केली. म्हणजे 1,58,000चे 2,08,000 केले. 5 बास वाढून मोफत घेण्याचा निर्णय केला की त्याला तहसीलदारांनी त्यांच्या दारात जायचं नाही, तलाट्यांनी त्यांच्या दारात जायचं नाही आणि घरकुल झाल्याच्या नंतर त्या घरावरती सोलार पॅनल द्यायचा. म्हणजे पुढचे 30-40 वर्ष त्या घराला लाईट बिल येणार नाही. हे गरिबांसाठी काम करणारं आपलं सरकार आहे. गरिबांच्यासाठी कोतवालांची पेन्शन वाढवणारं भाजप आहे, पोलीस पाटलांचं मानधन वाढवणारं भाजप आहे, अंगणवाडी ताईच्या पगारामध्ये वाढ करणारं देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, मदतनीस ताईच्या मानधनामध्ये वाढ करणारे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत. जो शिक्षक सेवक आहे, आमची गरिबाची पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतायत, त्याच्या मानधनामध्ये वाढ करणारं हे आपलं सरकार आहे. कंत्राटी ग्रामसेवकाच्या मानधन वाढ करणारं आपलं सरकार आहे. रोजगार हमीसाठी जे रोजगार सेवक नेमले त्यांना महिन्याला 8,000 रुपये मानधन देणारं आपलं सरकार आहे. अरे गाव म्हणजे कोण आहे? ही लोक आहेत. गाव म्हणजे कोतवाल, गाव म्हणजे पोलीस पाटील, गाव म्हणजे तलाठी, गाव म्हणजे अंगणवाडीची ताई, गाव म्हणजे मदतनीस ताई, गाव म्हणजे आशा वर्कर, गाव म्हणजे रोजगार सेवक, गाव म्हणजे संगणक परिचालक, ग्रामपंचायत मध्ये काम करणारा. या लोकांची काळजी जर माझं सरकार घेत असेल तर त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहिलं पाहिजे. आमच्या चंदू भाऊच्या आणि आमच्या दोन्ही ताईंच्या सोबत राहिलं पाहिजे. आणि तुम्ही निर्णय करा. 2-3 दिवस वेळ आहे. सगळ्यांना भेटा, दुकानदारांना सगळ्या बोलवा, मुंबईला पुण्याला असणाऱ्या सगळ्या लोकांना बोलवा. एक मत आपल्याला घडवून आणायचं आहे. गाफील राहता कामा नये, हवेत जाता कामा नये. आपण ग्राउंड वरती थांबून एकदा चंदू भाऊला जिल्हा परिषद सांगलीच्या सभागृहामध्ये ताकमाने आपल्याला पाठवायचं आहे. ते पण भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यावरती पाठवायचं आहे. मागच्या वर्षी ते घडलं असतं
मागच्या पण ते जमलं नाही. माणिक शेटला पण आम्ही उमेदवारी द्यायचा प्रयत्न केला, एबी फॉर्मचा घोटाळा झाला आणि त्यामुळे नेलकर्णीकरांना आता बापू साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता संधी आली आहे आणि त्या संधीचा आपण सोनं करूया. मानेवाडीच्या बेटकरवाडीच्या लोकांना पण विनंती आहे, आपण सगळे एका बाजूने या, एका बाजूने या. पुढच्या लोकांना सत्तेचा माज आणि मस्ती आहे, गर्व आहे त्यांना. गर्वाचं घर नेहमी खाली असतं. रावणाला गर्व झाला, लंका खाक झाली. अरे तुम्ही तर आपण माणसं आहोत, आपण नाही सत्तेचा माज करायचा नसतो. कुणाला किती सत्तेचा आणि पैशाचा माज असू द्या, आम्ही तुम्हाला शब्द देतो, जो माणूस आमच्या सोबत आहे त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्याला कुठला त्रास होणार नाही, त्याची काळजी आम्ही आणि बापूसाहेब आम्ही दोघं जण घेऊ. त्याची तुम्ही चिंता करण्याची गरज नाही, अजिबात तुम्ही काळजी करू नका. जकाई देवी तिथंही 3 वर्षातून यात्रा असते. जकाई देवीचं मी भक्त आहे. आपले जे पाटील आहेत ते जकाई देवीचे खूप काम करायचे. जेव्हा माझ्याकडे जेसीबी होतं तेव्हा मी 2-2, 4-4 दिवस जकाईच्या देवळाजवळच असायचं काम. ते सगळं रस्ता करणं, दुरुस्त करणं आणि तिथं आता मध्ये बरीच पडझड झाली. मध्ये त्या जे काही डोंगर होता तो ढासळला होता आणि त्याचा थांबतो